हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज बनवते मी मका मेथी पुलावा। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते। हे पहा, मक्याचे दाणे, हे अर्धा किलो दाणे मक्याचे आणि हे दाणे मी कणसातून काढून घेतलेले। आणि त्यासाठी लागणारी मेथी, तर ही मेथी मी धुवून ठेवलेली आहे। आता ही मेथी मी बारीक चिरून घेते। तर ही मेथी जरा आपण चिरून घेऊया। ही सर्व मेथी अशी थोडीशी आपल्याला चिरून घ्यायची। ही सर्व मेथी मी चिरून घेते। आता आपली मेथी कापून झालेली, हे कॉर्न अर्धा किलो आहे। याच्यातले ही कॉर्न मी आता कॉर्न आणि हे बाजूला ठेवू। आपण आता पहिली फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवून घेते मी। ही सगळं खडे मसाले हे त्याच्यात आपण टाकून घेणार आहे। तर आता आपण सुरुवात करू फोडणीला टाकायचं साहित्य। मी आता कुकर तापायला ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ। जरा तेल थोडं जास्तच टाकायचं। या भाज्यांना आपल्याला कांदा परतायचा भरपूर, त्यामुळे तेल भरपूर टाकून घेतलं। त्यामध्ये लागणार आता मी साहित्य टाकून घेते। हे 2 तमालपत्री टाकून घेतले, 1 चक्रफूल, 2-3 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंगा आणि 1 फूल टाकले। ह्या मिरे 4-5, हे शहाजिरं, हे जिरं पण टाकून घेतलं। गॅस जरा मी बारीक करते आता। आणि हे हिरवी विलायची, ही मसाला विलायची, हे सगळं टाकून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा, सर्व मसाले। आता याच्यात मी हे 2 मोठमोठे कांदे कापून घेतलेले, हे आता 2 कांदे आपण टाकूया याच्यात। गॅस आता मी पुन्हा फास्ट केला। कांदा आता आपण चांगला परतून घेऊ। सगळे खडे मसाले आता टाकून घेतलेले, कांदा परतून घ्यायचा। आता हे कांदा चांगला परतून घेऊ आपण। कांदा परतण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यात आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी लसणाची पेस्ट घालून घ्यायची। त्याच्यामध्ये 1 चमचा आणि हे दुसरा चमचा एवढी आले लसूण पेस्ट आपण घालून घेतली। आता हे कांद्याबरोबर परतून घ्यायची सर्व पेस्ट। मीठ मी 2 चमचे मीठ टाकून घेते याच्यात। मीठ टाकून घेतले मी। हे गॅस मी इकडे पाणी उकळायला ठेवलेले आहे, इकडे पाणी तापते तोपर्यंत। आता चांगला मसाला परतून घ्यायचा कांदा आणि मसाले एकत्र चांगले परतायचे। आता याच्यामध्ये ती मी 2-3 टोमॅटो मोठी कापून घेतले, ती पण याच्यात आता टाकून द्यायची आपल्याला। आता हे कांदा चांगला परतते तोपर्यंत आपण ही मका आहे आपली अर्धा किलो, तर त्याच्यातलं थोडीशी मी मका काढून ठेवते अर्धा किलो मधली। ही एवढी मका काढून ठेवली मी, की नंतर याचा आपल्याला परत उपयोग करायचा म्हणून बाजूला काढून ठेवली।
आणि हे आता कमीत कमी 400 ग्रॅम मका आहे. तर हे आपण टोमॅटो कांद्यामध्ये परतून घेऊन जरा याच्यात परतून घेऊन आणि याच्यात आपल्याला अजून थोडेसे मसाले टाकून घेऊ. मीठ टाकलेले ते आता पुढचे साहित्य मसाल्याचं टाकून घेऊ आपण. आता याच्यामध्ये आपण टाकू ही लाल मिरची पावडर. कोणाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाका. 1 चमचा हळद एवढं टाकून घेतले याच्यामध्ये आपण. आणि हे पुलावा मसाला एवढा पुलावा मसाला टाकून घेतलाय. थोडंसं आपल्याला त्याच्यात हिंग टाकून घ्यायचं आहे. ते हिंग टाकून घेतला आणि ही धना पावडर टाकून घेतली आपण. आणि ही जिरा पावडर. हे सगळं मिक्स करायचं आता आपल्याला आणि चांगलं शिजवून द्यायचं. आता हे चांगलं आपण शिजवून घेऊ वाफेवर. ते वाफेवर शिजवायचे आपल्याला. पाणी वगैरे काही याच्यात टाकायचं नाही. आणि आता मी मेथी पण टाकून घेते याच्यात. आता हे चांगलं मिक्स करायचं. हे चांगलं आता आपण मिक्स करू. आता हे पाणी उकळले. याच्यात मीठ आणि तेल मी टाकून घेतले ना. याच्यात हे सर्व खडे मसाले मी आता टाकून घेते. पाणी उकळले आपलं आणि त्याच्यामध्ये एक तमालपत्र. आणि आता हे तांदूळ धुवून मी 1-2 तास झाले ठेवले होते पाण्यात आणि आता काढून ठेवल्यात. हे टाकून घेते मी आता आणि उकळून घेते भात. नाही दिसत आता हे उकळून घेऊया आपण तांदूळ. चांगले फास्ट गॅसवरती उकडले पाहिजे. आता हे आपले झाले तर मी पाहते मका. बघा आपली मका पण तयार आहे शिजून. आता हात खूप गरम आहे. हे गरम आहे खूप. येऊ का पूर्ण गाळा झालाय मक्याचा सुद्धा. आता मी खाली उतरून घेते मक्याचं भांडं आणि जरा झाकून ठेवते थोडा वेळ. काढून घेते खाली आणि इकडच्या गॅसवर ठेवते. इकडचा गॅस जरा फास्ट आहे. म्हणजे पटकन तांदूळ उकडून होईल. इकडचा बंद केल्याने हे फास्ट करते. तांदूळ पटकन आपला उकडून गेला पाहिजे. भात तयार आहे. आता आपण पाणी गाळून घेऊ भाताचं. आता मी पातेलं हे तापायला ठेवले. आता हे आपण थर देऊन घेऊ भाताचा खाली पातेल्याला थोडासा आणि कॉर्नचा थर एक टाकून घेऊ मक्याचा. आता हे दाखवते. हे पा हे असं थर लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्याच मक्याचा दाण्यांचा. असं वाटतंय की तुम्हाला सांग पाहायला तर छान वाटते असं छान. आता मी परत एक भाताचा थर लावते. अजून एक थर द्यायचा आपल्याला भाताचा. आता हे शेवटचं थर भाताचं आपल्या. हे सगळं टाकून घेतलंय आपण भातावर. आता आपण अजून एक थर घेऊ भाताचा लावून. आपण जे कॉर्न बाजूला काढून ठेवलं होतं ना ते मी आता वाटून घेतले. ते असं मी गाळून घेते. याचं पाणी मक्याचं कॉर्नचं हे दूध काढून घेतले. थोडंसं पाणी घातलं आणि वाटून घेतलं हे. आणि हे आता आपण काय करणार आहे
भात लय सुक्का सुक्का नाही झाला पाहिजे ना, त्यासाठी आपण वरून थोडंसं कॉर्नचं पाणी आता आपण असं थोडंसं टाकून घेणार आहे, कारण भात लय सुक्का सुक्का झाला नाही पाहिजे त्यामुळं. आणि चवीला पण थोडासा गोड तिखट असा लागणार. हे एवढं मी पाणी आता टाकून घेतले आणि आता आपण याला झाकण ठेवू आणि एक वाफ देऊ. आता मी हे गॅसवरती ठेवते. आता आपण पातेलं गॅसवरती ठेवलेले आहे. आता मी गॅस चालू करते आणि आता आपल्याला हे असंच ठेवायचं 2 मिनटं फास्ट गॅसवर आणि नंतर तव्यावर. मी याच्यामध्ये ना पातेल्यामध्ये ओला कपडा आतमध्ये काढून टाकून ठेवलाय आणि वरती फॉईल टाकलाय. हे पहिली विसरले होते मी सांगायची. आपण आज करूया, गॅस बंद केलेला आहे. आपली बिर्याणी म्हणण्यापेक्षा व्हेज पुलाव तयार आहे बघा. हे आता आपण याच्यावरचा फॉईल पेपर काढला, याच्यात मी ओला कपडा ठेवला होता, हे काढून घेते. बघ कशी वाफ सुटली. आणि आता हे आपला मेथी पुलावा तयार. कसा वाटला ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा तुम्ही. कसा वाटतोय पुलाव आपला हे पहा. याच्याबरोबर दही आणि पुलाव, याच्या वरतून एक लिंबाची फोड घे, वरतून हे साजूक तूप असं सोडायचं सगळीकडनं आणि वरतून लिंबू पिळायचं. आता हे झालंय भाताची टेस्ट कशी आंबट गोड तिखट अशी चव झालेली कॉर्नमुळं. तर हे तुम्ही सर्वजण या जेवायला, सर्वांसाठी तुमच्या हे ताट तयारी. तर आता मी थोडंसं घेऊन बघते कशी झाली टेस्ट आणि तुम्हाला सांगते. ही एक घास मी खाऊन बघते. एकच नंबर, अप्रतिम झालेली आहे. सर्वांनी करा व्हिडिओ आणि बघा कशी आवडली तर माझी रेसिपी सर्वांना पुढे शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.